मला असं वाटतं हा करास पत्राचा तिसरा क्लास असावा. राईट. आपण करास पत्राचा परिचय पाहिला, त्यानंतर मागील क्लासमध्ये आपण करास पत्र अध्याय 1 आणि त्यातील वचन 20 पर्यंत आपण अभ्यासलं. जिथं आपल्याला ख्रिस्ताचं जे सर्वश्रेष्ठता आहे ती शिकायला भेटते. जो जो आराखडा आहे आपण या पुस्तकाचा पाहत होतो, आणि त्यामध्ये पौलाने केलेलं अभिवादन त्याबद्दल आपण शिकलो. पौलाने केलेली उपकार स्तुती त्याबद्दल आपण शिकलो. आणि विशेष करून जो मुख्य भाग सुरू होतो तो म्हणजे ख्रिस्ती विश्वासाची जी श्रेष्ठता आहे त्यावर त्याबद्दल तो मुख्य भाग होता. आणि मग त्याच्या अंतर्गत विशेष करून तीन जे महत्वाचे जे सत्य आहेत अ, ते आपण पाहत आहोत. त्यातील पहिलं सत्य आपण मागच्या आठवडी शिकलो होतो, आणि ते म्हणजे ख्रिस्ताची सर्व श्रेष्ठता. आता ज्यावेळेस ख्रिस्ती विश्वासाचं श्रेष्ठत्व आपण पाहतो, तर सगळ्यात अगोदर ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व तिथून ती सुरुवात आहे. आणि मग आपण ख्रिस्त कसा श्रेष्ठ आहे ते आपण अध्याय 1 वचन 15 ते 20 मध्ये आपण पाहिलं. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये जे आपण आज पाहणार आहोत ते म्हणजे ख्रिस्ताच्या सेवकांची सर्वोच्चता किंवा सर्वश्रेष्ठता. आणि ते आपल्याला अध्याय 1 वचन 21 पासून अध्याय 2 वचन 5 मध्ये आपल्याला शिकायला भेटणार आहे, वचन 5 पर्यंत. तिसरी बाब आपण शिकणार आहे आज, ख्रिस्तामधील तारणाची सर्वश्रेष्ठता. आणि शेवटी आपण पाहणार आहोत की जे खोटे शिक्षक जे आहेत त्या कलस्से येथील मंडळीवर वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण ते घेऊन येत आहेत, पण तरी सुद्धा त्यामध्ये ख्रिस्ती जीवनाची श्रेष्ठता काय आहे. तर हे मुळात हे जे चारही जी सत्य आहेत ना, हे सर्व चारही सत्य आपल्या समोर ख्रिस्ती विश्वास जो आहे त्याची श्रेष्ठता प्रगट करणारे सत्य आहेत. एकतर ख्रिस्त सर्वश्रेष्ठ आहे, आणि ख्रिस्ताने दिलेली सेवा आणि त्याची सेवक ते कशा प्रकारे श्रेष्ठ आहेत ख्रिस्तामध्ये त्याबद्दल आपण शिकू. ख्रिस्तामधील मिळालेलं तारण त्याची श्रेष्ठता आपल्याला पाहायला भेटल. आणि खोटे शिक्षक जरी ते खोटी शिकवण देत आहेत, पण त्याही स्थितीमध्ये ख्रिस्ती जीवन त्याची श्रेष्ठता काय आहे. तर ह्या चार मुद्दे आपण पाहत होतो. त्यातील पहिला मुद्दा आपण शिकलेला आहे ख्रिस्ताची सर्वश्रेष्ठता. आज आपण पुढील जे तीन महत्वाचे सत्य आहेत ते पाहणार आहोत. तर त्यातील पहिलं जे सत्य आहे, तीन राहिलेल्या सत्यामधील विशेष करून दुसरं सत्य पहिलं आहे ख्रिस्ताची सर्वश्रेष्ठता. त्यानंतर ख्रिस्ताच्या सेवकांची अ, श्रेष्ठता किंवा सर्वोच्चता. तर विशेष करून का बरं पौल जो आहे तो आता मुद्दाम होऊन अ, ख्रिस्ताचे सेवक जे आहेत ते श्रेष्ठ आहे याबद्दल तो बोलतो. याच्या मागचं कारण काय आहे, जर आपण अध्याय 1 आणि वचन 21 पासून जर सुरुवात केली, तिथं असं म्हटलेलं आहे. कलस्से अध्याय 1 वचन 21 पासून, जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. आता सुरुवात करत असताना पाऊल अशा प्रकारे करत आहे, तुम्ही पूर्वी कोण होता? परके होता, दुष्कर्म करत मनाने वैरी झालेला होता, आणि तुम्ही देवापासून दुरावलेले होता. अशा तुम्हाला त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात, कुणी? ख्रिस्ताने स्वतःच्या देहात त्याच्या देहधारणेद्वारे मरणाच्या द्वारे त्याने काय केलेलं आहे? ख्रिस्ताने तुमचा समेट घडून आणलेला आहे, आणि त्याने तुम्हाला पवित्र निष्कलंक आणि निर्दोष असं आपणा समोर उभं करावं म्हणून त्याने हे केलेलं आहे. आणि म्हणून वचन 23 मध्ये तो म्हणतो की जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले वाढत राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्यावर पाऊल इथं भर देत आहे, जी सुवार्ता तुम्ही ऐकली आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पाऊल सेवक झालो आहे,
तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर हे होईल. तर वचन 23 अगदी त्याबद्दल आपल्याला स्पष्ट करतं. पॉल म्हणतो की हे जे सत्य आहे तुम्हाला कुठून समजलेलं आहे, ख्रिस्ताने तुमच्यासाठी काय केलेलं आहे, ख्रिस्त कोण आहे आणि त्याच्याद्वारे मिळालेले आशीर्वाद काय आहे, हे कसं समजलं, त्याच्या त्या महान सुवार्तेने. आणि ती सुवार्ता घेऊन येणारा कोण होता, मी पॉल जो देवाचा सेवक आहे का, तो तुमच्यापर्यंत आपल्याला पाहायला भेटतं की ती सुवार्ता तुम्ही ऐकलेली आहे. तर नक्कीच पाऊल स्वतःहून त्या मंडळीमध्ये गेलेला नव्हता, परंतु आपण पाहिलेलं आहे की त्या मंडळीचा जो जो सेवक आहे, अ, तो त्या ठिकाणी गेलेला होता. मला असं वाटतं एपोफ्रास. आणि अ, त्या ठिकाणी तो गेल्यानंतर त्याने ती सुवार्ता ऐकली आणि मग आपण पाहतो की ती सुवार्ता जी आहे ती त्याने कलस येथे मंडळीमध्ये काय केलेली आहे, गाजवलेली आहे. तर त्याच्याबद्दलच अ, आपल्याला इथं शिकायला भेटत आहे. तर यामधून आपण पाहू शकतो की पॉल जो आहे, सगळ्यात पहिलं इथं का ह्या सर्व गोष्टींची आठवण करून देत आहे, त्याचं कारण काय आहे. कारण त्याच्या मागचा मुख्य जो मुद्दा होता तो हाच होता, की ते जे खोटे शिक्षक होते, ते जे शिकवत होते नाही का मंडळीला, आणि आणि त्यांचं शिकवण आणि त्यांच्या त्या बोलण्याला कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता आणि कोणत्याही प्रकारचे तिथं सत्यता नव्हती. आणि पौल जो आहे ज्यावेळेस ख्रिस्ती विश्वासाची श्रेष्ठता दाखवत आहे, तर तो हे पण दाखवत आहे की जे ख्रिस्ताचे सेवक आहेत, जे ख्रिस्ताने नियुक्त केलेले आहेत, ते जी वार्ता घेऊन येत आहेत ती श्रेष्ठ वार्ता आहे. आणि त्या रीतीने हे जे खोटे शिक्षक जे 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 अ, जे देव नाहीत अशाची जे घोषणा करत आहेत, त्यांच्यापेक्षा हे ख्रिस्ताचे सेवक श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून हे सत्य प्रगट करण्यासाठी पौल जो आहे पाच प्रकारे किंवा पाच मुख्य कल्पनांद्वारे हे सत्य तो प्रगट करणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे अध्याय 1 वचन 21 ते 23, आणि ते आणि अध्याय 2 वचन 5 मध्ये आपण पाहतो की जिथं पहिलं सत्य आपल्याला शिकायला भेटल की ख्रिस्ती शुभवर्तमानातून साध्य झालेला जो समेट आहे, सगळ्यात अगोदर त्याची तो आठवण करून देतो. आणि हा समेट कसा घडून आलेला आहे, तर ख्रिस्ताची सुवार्ता तुमच्यापर्यंत आलेली आहे. मग ती सुवार्ता कशी आली, तर मग ख्रिस्ताच्या सेवकांद्वारे तुमच्यापर्यंत ती सुवार्ता आलेली आहे. तर मग या रीतीने हे जे खोटे शिक्षक तुमच्यापर्यंत जे शिक्षण घेऊन येत आहेत, त्या रीतीने त्याच्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं की खरे जे ख्रिस्ताचे सेवक आहेत, ते खऱ्या रीतीने त्या देवांची, खोट्या देवांची सेवा करणाऱ्या त्या सेवकांपेक्षा हे श्रेष्ठ आहे. आणि मग पुढे दुसऱ्या सत्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पावलाचा निस्वार्थीपणा पाऊल दाखवेल. त्यातून विरोधाभास आपल्याला दिसेल, कारण हे खोटे शिक्षक हे स्वार्थीपणाने ते करत होते. तिसरा सत्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं देवाचे सेवक या नात्याने ती जी नियुक्ती होती देवाच्या सेवकांची, ती देवाकडून आहे खुद्द, नाही का, ते पाचारण देवाकडून आहे. अ, अ, त्या लोकांसारखं ते स्वयं घोषित नाहीयेत. आणि विशेष करून पुढे चौथं जे सत्य आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की जी सुवार्ता जी देण्यात आलेली आहे, ती सुवार्ता त्याचं प्रगटीकरण पौलाला देण्यात आलं. ती सुवार्ता अगदी श्रेष्ठ असं प्रगटीकरण आहे, ते महान प्रगटीकरण आहे. आणि जे पौलाला मिळालं ते पौलाने त्याच्या पुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर त्याने मंडळीला प्रगट केलेलं आहे. आणि पाचव्या मुद्द्यातून आपल्याला शिकायला भेटल की खऱ्या रीतीने ही जी ख्रिस्ताचे सेवक आहेत, ते जे कार्य करत आहेत, ते कार्य करत आहेत किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी कुवत आहे, पात्रता आहे, ताकद आहे म्हणून नाही, तर सर ते शेवटी पाऊल हे सुद्धा तिथे सांगेल की आम्हाला ही जी ताकद, हे जे सामर्थ्य आहे आणि ही जी सशक्तता आहे, ती ख्रिस्तापासून मिळते, नाही का. तर या पाच मुद्द्यांद्वारे तो हे स्पष्ट करेल की ख्रिस्ताच्या जे सेवक जे आहेत,
ते श्रेष्ठ आहे. ख्रिस्त श्रेष्ठ आहे आणि ख्रिस्ताने नियुक्त केलेले सेवकही श्रेष्ठ आहेत. ते आपल्याला इथं दुसऱ्या मुद्द्यामध्ये पाहायला भेटत. तर पहिलं कारण का बरं ख्रिस्ताचे सेवक हे श्रेष्ठ आहेत? कारण त्यांनी आणलेला जो संदेश आहे तो समेट घडून आणणारा आहे. आणि म्हणूनच वचन 22 अध्याय 1 त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्त मांसांच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे, जे आपण अगोदर पाहिलं. आणि वचन 23 मध्ये पॉल म्हणतो की ती जी सुवार्ता आहे जी तुम्ही ऐकली, तुम्ही ज्या विश्वासामध्ये स्थिरावलेले आहात आणि आढळ राहता, नाही का, आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकलेली आहे, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झालेली आहे, जिचा मी पॉल सेवक झालो, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाहीत, तर हे होईल म्हटलेलं आहे. तर पॉल इथं अशा प्रकारे बोलताना आपल्याला दिसतो. तर ही जी सुवार्ता आहे कलसेकरांनी अनुभवलेली, त्या सुवार्तेद्वारे मिळालेला जो आशीर्वाद आहे, देवासोबत झालेला समेट, त्या समेटाकडे पॉल जो आहे कलस मंडळीचं लक्ष केंद्रित करत आहे. आणि विशेष करून तिथून तो सुरुवात करतो आणि तो हे दाखवत आहे की ख्रिस्ताचे सेवक जे आहेत हे इतर त्या दैवतांच्या सेवकांपेक्षा श्रेष्ठ आहे. हे अगदी तो स्पष्ट करतो. कशा प्रकारे बरं? नक्कीच पौल पौल जो आहे तो अगदी स्पष्टपणे आणि निश्चितपणाने विशेष करून ख्रिस्त जो आहे त्याच्याबद्दल तो बोलतो, नाही का. ख्रिस्त आणि विशेष करून तो कल्लेसेकरांना देवाशी सम्मेट घडून आणण्यासाठी ख्रिस्ताने काय केलेलं आहे त्याच्यावर तो भर देतो. म्हणून तो असं मेट जो आहे तो कसा घडून आलेला आहे, त्याच्यासाठी त्या महान गौरवी देवाला देहधारी व्हावं लागलं. तुमच्या माझ्यासारखं रक्तमांसाचं होऊन त्याला या भूतलावर यावं लागलं. आणि पहा, आपण जे देहात पाप केलेलं आहे आणि आपण स्वभावतः देवाच्या क्रोधाची प्रजा आहोत आणि आपण बहकलेले होतो, आपण दुरावलेले होतो, कधी देवासमोर आपण उभे राहू शकत नव्हतो. आपल्या पापाचं वेतन जे मरण आहे ते त्या आपल्या महान गौरवी देवाने त्या रक्तमांसात येऊन त्या देहाने आपल्याला पाहायला भेटतं की ते वेतन जे आहे मरण ते सोसलं. आणि त्याच्या मरणाने आणि त्याच्या रक्त सांडण्याद्वारे आणि त्याने वधस्तंभावर केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे त्याने आपला समेट पवित्र, सामर्थी, नीतिमान देवासमोर सोबत घडून आणलेला आहे, यासाठी की आपण आपण त्याच्यासमोर पवित्र, निष्कलंक आणि निर्दोष असं उभं राहावं. आपल्याला त्याने उभं करावं म्हणून ख्रिस्ताने हे केलेलं आहे. तर मग ख्रिस्ताने काय कार्य केलं त्याच्याकडे तो लक्ष केंद्रित करतो. विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की पॉल जो आहे तो म्हणतो की पहा, ची सुवार्ता जिच्यामध्ये तो पूर्ण ख्रिस्त तुम्हाला पाहायला भेटतो, त्याचं परिपूर्ण कार्य पाहायला भेटतं, ज्याद्वारे तुमचा समेट देवाशी झालेला आहे, ती सुवार्ता तुम्ही कुणापासून ऐकलेली आहे? ख्रिस्ताच्या सेवकांपासून ऐकलेली आहे आणि त्याद्वारेच तुम्ही त्याचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि म्हणूनच तो यातून हे दाखवत आहे की हे जे खोटे शिक्षक होते कलसे मंडळी मधील, ते खऱ्या रीतीने अशा प्रकारे शिकवायचे की जर तुम्हाला देवासोबत जर तुमचा संमेट घडून आणायचा आहे, तर जी दिव्यदूत आहेत किंवा जे जे आत्मिक जे जे अस्तित्व असणारे आहेत, नाही का, ते आत्मे, त्यांचं समाधान जर तुम्ही केलं तर ते तुमच्यासाठी मध्यस्थी करतील आणि मग त्याद्वारे तुमचा समेट जो आहे तो देवाशी होईल. आणि अशा प्रकारचं ते शिकवण द्यायचे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, काय करू नको, असे वेगवेगळे नियम ते द्यायचे. पण जर आपण पाहिलं तर मुळात ते जे शिक्षक शिकवणारे होते त्यांचाच देवासोबत समेट झालेला नव्हता. कारण ते जे शुभवर्तमान म्हणून शिकवायचे ते शुभवर्तमान नव्हतं आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे तारण्याचं सामर्थ्य नव्हतं. पण या उलट आपल्याला पाहायला भेटतं की पॉल म्हणत आहे की तुमचा समेट तर अगोदरच ख्रिस्तामध्ये झालेला आहे, ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्यामध्ये झालेला आहे. कारण तुमच्यापर्यंत जी सुवार्ता गाजवण्यात आली, जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, जिच्यामध्ये तुम्ही आढळ आहात, जिच्यामध्ये तुम्ही रोवलेले आहात, ती सुवार्ता ख्रिस्ताबद्दल आहे. आणि तुम्ही त्याद्वारे जो विश्वास ठेवलेला आहे, जो विश्वास, जे दान तुम्हाला मिळालेलं आहे, पश्चाताप, जे दान तुम्हाला मिळालेलं आहे, जिथं तुम्ही ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारलं, हे देवाच्या कृपेद्वारे घडलेलं आहे. आणि म्हणूनच
हा अनुभव तुम्हाला अगोदरच ख्रिस्तामध्ये मिळालेला आहे देवाच्या कृपेने. आणि हा सेवकांनी ज्या सुवार्तेची घोषणा केलेली आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत आलेला आहे. तुम्हाला आधीच क्षमा मिळालेली आहे आणि विशेष करून ख्रिस्ताच्या नीतिमत्वाचं वस्त्र तुम्हाला परिधान करण्यात आलेलं आहे आणि त्याद्वारे तुम्ही देवासमोर उभे करण्यात आलेले आहात. आणि मग आता तुम्हाला पुन्हा आहे का दुसरं काही करण्याची गरज नाही की काहीतरी मी नवीन त्याच्याशी जोडावं, कारण ख्रिस्ताचं कार्य परिपूर्ण आहे. पण हे जे खोटे शिक्षक होते ते वेगवेगळ्या प्रकारे शिकवत होते नाही का. म्हणून पौलाच्या शब्दावर विश्वास ठेवण्यास आणि खोटे जे शिक्षक आहेत त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी इथे वचन आपल्याला प्रोत्साहन करत आहे. पहिली गोष्ट आपण पाहिली. त्यानंतर दुसरी बाब म्हणजे पौलाचा निस्वार्थीपणा पौल इथं प्रकट करत आहे. वचन 24 पहा, अध्याय 1 वचन 24. तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशातले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे. आता दुसरं जर आपण पाहिलं तर पौल जो आहे इथं त्याच्या निस्वार्थी पणाबद्दल तो शिकवित आहे. तो तुम्ही निस्वार्थ वेदना मी भोगत आहे या सुवार्तेच्या सेवेबद्दल. आणि तो म्हणत आहे की त्यामुळं जणू काय त्याच्या वेदना ज्या आहेत या सुवार्तेच्या सेवेला जणू काय उच्च स्थान त्यामुळे मिळालेलं आहे. पौलाच्या वेदना ज्या आहेत विशेषतः तो तुरुंगात असताना तो म्हणतो की या मंडळीसाठी फायदेशीर झालेल्या आहेत. त्याने शुभवर्तमानासाठी एक सामर्थ्यशाली अशी साक्ष दिलेली आहे. मंडळीला त्याने प्रोत्साहन दिलेलं आहे. ख्रिस्ताच्या वेदना त्याने पूर्ण केलेल्या आहेत तो म्हणत आहे. तर या उलट आपल्याला पाहायला भेटते एकीकडे त्या वेदना पॉल सहन करत आहे, पण दुसरीकडे कलसेमधील खोटे शिक्षक ना तुरुंगात होते ना त्यांचा छळ झालेला होता. मंडळीसाठी त्यांनी कधी दुःख सहन केलेलं नव्हतं. मंडळीच्या फायद्यासाठी ते कधी झटलेले नाहीत. पण ते काहीतरी वेगळंच शिकवत आहेत. आजही अनेक मंडळांमध्ये ह्याच गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. इथं मंडळीबद्दल त्यांच्या हृदयात कुठेही तुम्हाला ओझ पाहायला भेटणार नाही. मंडळीच्या लोकांबद्दल ओझ पाहायला भेटणार नाही. मंडळीसाठी झटणारे, मंडळीसाठी रडणारे, मंडळीसाठी प्रार्थना करणारे, मंडळीसाठी रात्रंदिवस नाही का अभ्यासपूर्ण मेसेज तयार करून, संदेश तयार करून मंडळीला देणारे, मंडळीला चारणारे नाही का, असे फारच थोडके देवाचे सेवक आपल्याला पाहायला भेटतात नाही का. आणि आणि ही स्थिती पौलाच्या काळामध्ये सुद्धा होती नाही का. आणि म्हणूनच पाऊल त्याबद्दल विचार करतो, त्याच्या दुःख सहनाबद्दल विचार करतो. आणि त्यातून पौल म्हणत आहे की पहा, खरे ख्रिस्ताचे सेवक जे आहेत ते यातून जातात आणि म्हणून त्या सेवकांवर आपण विश्वास ठेवावा, त्यांचं अनुकरण करावं नाही का. म्हणजे पौल त्याबद्दल बोलत आहे, ह्या खोट्या शिक्षकांकडे आपण पाहू नये. तिसरी बाब, पौल जो आहे त्या सेवकांची श्रेष्ठता दाखवत असताना पुढे तो म्हणत आहे की माझी जी नियुक्ती आहे ती दैवी नियुक्ती आहे. पौल जो आहे त्याच्या निवडीबद्दल, त्याच्या पाचारणाबद्दल बोलत आहे. तो स्वयं घोषित नव्हता, त्या खोट्या शिक्षकांप्रमाणे तो नव्हता नाही का. काहीतरी भेटल या आशेने तो आलेला नव्हता, किंवा आम्हाला काहीतरी मोबदला भेटल आणि आम्हाला काहीतरी मिळेल नाही का, आम्ही आम्ही स्थिर होऊ, आम्ही आम्ही काहीतरी नाही का मोठं बनू, किंवा आम्हाला बाहेर काम होत नाही आणि म्हणून आम्ही असं करतो, किंवा एक कमाईचं साधन म्हणून तो नव्हता. तर तो म्हणतो की हे मला देवापासून मिळालेलं आहे. त्या कलसेमधील स्वयंघोषित शिक्षकांप्रमाणे तो नव्हता. म्हणूनच वचन 25 मध्ये आता एक तो काय म्हणतो, देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला आहे. पाहिलं, देवाने सोपवलेला आहे. तो म्हणतो की मला सोपवून दिलेला कारभार प्रेषित म्हणून त्याने सेवा केली. पण तो म्हणतो की पहा, हा कारभार मला सोपवून दिलेला देवाने, देवाच्या त्या घरचे कारभारी म्हणून देवाने आज त्याच्या सेवकांना उभं केलेलं आहे. आणि पाऊल तशाच प्रकारचा शब्द प्रयोग इथं बोलत आहे, करत आहे नाही का. जिथं त्या धन्याची मर्जी त्याच्या अधीन राहून सर्व व्यवस्था लावणं, देखरेख करणं
आणि सर्व गरजा पूर्ण करणं, याकडे जे लक्ष दिलं जातं. पण इथं खोटे शिक्षक जे होते ते काहीतरी वेगळंच होते, नाही का. आपल्याला माहिती आहे देवाचं वचन पौलाने घोषित केलं. त्याने कधी स्वतःच सांगितलेलं नाही. तो म्हणतो की मी कधी तर्क केला नाही, मी कधी नाही का माझ्या स्वतःच्या बळाने काही बोललो नाही. पण तो म्हणतो जे मला ख्रिस्ताने दिलेलं आहे तेच मी तुमच्या समोर गाजवलेलं आहे. आपल्याला माहित आहे पौल त्याच्या तरुणपणामध्ये मंडळीचा अतिशय छळ करणारा होता, नाही का. पण ज्यावेळेस पुनरुत्थित ख्रिस्ताने त्याचा ठावा घेतला, त्याचं जीवन बदललं गेलं, त्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं की तोच पौल जो आहे तो अगदी आवेशाने देवाची सेवा करू लागला. आणि त्याच आवेशाने तो बोलत होता. आणि त्याला तो अधिकार कुठून होता? ख्रिस्ताने खुद्द तो अधिकार दिला त्याला. परराष्ट्रीयांचा प्रेषित म्हणून ख्रिस्ताने नियुक्त केलेलं होतं. आणि म्हणूनच ख्रिस्ताच्या वतीनेच पौल बोलत होता. तशा प्रकारचा अधिकार कलसेमधील खोट्या शिक्षकांकडे नव्हता. म्हणूनच अध्याय 2 वचन 8 मध्ये पौल काय म्हणत आहे? ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. वचन 8 अगदी स्पष्ट करतं, नाही का. कारण खोट्या शिक्षकांनी कलसेकरांना मानवी परंपरा आणि विशेष करून ज्या जे काय म्हणतात त्याला, प्राथमिक शिक्षण आपण शिकलो, नाही का. जगाचं प्राथमिक शिक्षण, जिथं पूर्णपणे काहीतरी आत्मिक गोष्टी, आत्मिक अस्तित्व त्यांना त्यांना मान्यता देणं, जगाच्या नियमांप्रमाणे जगणं, परंपरा, रिकाम्या वटवटी किंवा काहीतरी दंत कथित गोष्टी, भ्रामक शिकवणी यांच्या मागे ते होते. आणि ते त्या लोकांना तशाच प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करत होते. पण या उलट पौलाने कधीच अशा प्रकारे लोकांना शिकवलं नाही. काहीतरी स्टोरी घ्यायची आणि लावून द्यायची, काहीतरी कुठून तरी सूत्र जुळवण्याचा प्रयत्न करायचा आणि हे वचन एक घ्यायचं आणि काहीतरी करायचं. पौलाने कधीच तसं केलं नाही. पौलाने त्यांना ख्रिस्तावर अवलंबून राहिला शिकवलेलं आहे. ख्रिस्तामधील जे सत्य आहे ते शिकवलेलं आहे. चौथी गोष्ट, हे सेवक जे आहेत ख्रिस्ताचे ते श्रेष्ठ कसे होते? कारण त्यांना जे प्रगटीकरण मिळालेलं होतं ते प्रगटीकरण श्रेष्ठ होतं. त्याबद्दलच अध्याय 1 वचन 25 ते वचन 28 आणि अध्याय 2 वचन 2 ते 4 मध्ये आपल्याला ते शिकायला भेटतं. पौलाने अगदी हे स्पष्ट केलेलं आहे की प्रगटीकरण जे आहे ते खोट्या शिक्षकांनी सांगितलेल्या प्रगटीकरणापेक्षा श्रेष्ठ होतं, नाही का. उदाहरणार्थ अध्याय 2 वचन 4 मध्ये काय सांगितलं? लागवी भाषणाने कोणी तुम्हाला भुलवू नये म्हणून हे सांगतो म्हणे, कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुमच्या जवळ आहे. जर तुम्ही या वचनाकडे बारकाईने पाहिलं तर पौल हेच सत्य प्रगट करत आहे. ते जे खोटे शिक्षक शिकवत होते ते काहीतरी कहाण्या बनवून, काहीतरी जुळवाजुळवी करून, काहीतरी जोडून ते शिकवण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यामुळं मंडळी लवकरच भुलून जाते. अरे वचन सांगत आहे, किती चांगलं आहे, नाही का. कारण ऐकायला मला चांगलं वाटत आहे, नवीन वाटत आहे, खूपच सुंदर वाटत आहे. आणि कुठं मग तिथं सुवार्थ आहे का, ख्रिस्ताचं वधस्तंभावरील कार्य आहे की नाही, त्याची नाही गरज. कारण इथं माझी इच्छा पूर्ण होत आहे, इथं मला मनोरंजन होत आहे माझं, इथं मला अगदी माझ्या हृदयाला समाधान भेटत आहे. कुठेही ती वचन माझ्या हृदयाला टोचणी लावत नाही. कुठेही वचन ते मला सुधारण्यासाठी मला दोष लावत नाही, माझ्यासाठी आरसा म्हणून दिसत नाही. तर ते वचन मला नेहमी असं दाखवत आहे की तू किती चांगला आहेस. आणि हेच हेच आपल्याला पाहायला भेटतं कोलोसेमध्ये चालू होतं. आणि पौल म्हणतो की तशा प्रकारे होऊ नये, तुम्हाला कोणी भुलवू नये. कारण हे जे खोटे शिक्षक होते ते फार चतुराईने, फार अशा सुंदर शब्द प्रयोग, त्यांच्या कहाण्या, परंपरा जोडणं आणि आणि भ्रामक गोष्टी, त्यांनी ते त्या मंडळीला काय करत होते? बहकवण्याचा ते प्रयत्न करत होते. पण या उलट आपल्याला पाहायला भेटतं की पौलाने कधीच स्वतःचे शब्द, स्वतःचे तर्क अशा प्रकारे शिकवलेला नाही. तर त्याने ख्रिस्त गाजवलेला आहे.
आणि म्हणून ख्रिस्ती लोकांना खोट्या शिक्षकांच्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी पॉल इथं जो आहे तो इथं मदत करत आहे, नाही का? खरं तर कलस येथील मंडळीला जितकी तिथं गरज होती तशी आजही आपल्याला तितकीच गरज आहे. आणि पॉल सांगत आहे की पहा, मी त्या खोट्या शिक्षकांप्रमाणे आज उठलो आणि लगेच उद्या सेवेला उभा राहिलो असं नाही. त्या दिवशी ख्रिस्ताने माझा ताबा घेतला. त्याच्यानंतर मी अरबस्थानात गेलो. तिथून मी पुन्हा दिमिश्क या ठिकाणी आलो आणि तिथं मी 3 वर्ष घालवली. जर तुम्ही गलतीकारास पत्र अध्याय 1 वचन 15 ते 18 जर पाहिलं तर तुम्हाला तिथे शिकायला भेटेल. जवळजवळ 3 वर्ष पावलाने घालवली आणि तो म्हणतो की या काळामध्ये देवाने त्याचं खरं प्रगटीकरण मला प्रगट केलं त्याच्या वचनातून. आणि तो म्हणतो ते मी गाजवलेलं आहे. पण खोटे शिक्षक मात्र ते मानवी परंपरावर अवलंबून आहेत. ते मानवी विचारांनी चालत आहेत. त्यांच्याकडे खरं प्रगटीकरण नाहीये. म्हणून पौलाचं प्रगटीकरण हे खोट्या शिक्षकांच्या प्रगटीकरणापेक्षा खूप श्रेष्ठ होतं. आणि म्हणूनच त्याने जे प्रगटीकरण दिलेलं आहे पौलाने, ते अद्भुत आहे. कारण ते प्रगटीकरण पौलाचं नव्हतं, ते ख्रिस्ताचं होतं. आणि पौल जो आहे कलस येथील मंडळीला त्या प्रगटीकरणाबद्दल बोलत असताना तो म्हणतो की हे गूढ होतं, ते रहस्य होतं. कारण ह्या लोकांना आणि विशेष करून ग्रीक तत्वज्ञानांना रहस्य रहस्य हा शब्द खूप आवडायचा. खूप आवडायचा नाही का? कारण रहस्य म्हणजे अं, काहीतरी काहीतरी वेगळं आहे नाही का? आजही तुम्ही पुष्कळ ठिकाणे पाहायला भेटेल, अरे मला आज ते रहस्य सापडलेलं आहे. अनेक लोक दावा करताना आपल्याला दिसतील. पण पॉल म्हणत आहे की ते रहस्य तर केव्हाच वचनामध्ये प्रगट करण्यात आलेलं आहे. तो म्हणतो की आता रहस्य असं काही ठेवलेलं नाही देवाने. आणि ते रहस्य काय आहे देवाने पौलाला प्रगट केलेलं? तो म्हणतो ते ज्ञान आणि बुद्धीचा खजाना आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की ज्ञान आणि बुद्धी हे सुद्धा ग्रीक तत्वज्ञानाशी जोडलेल्या गोष्टी होत्या. कारण जितकं आम्ही ज्ञान संपादन करू तितकं आम्ही जे आहे ते देवाच्या जवळ जातो, हा त्यांचा विश्वास होता. पण पाऊल अगदी स्पष्ट करत आहे की मी तुम्हाला अशा एका स्रोताबद्दल सांगत आहे जिथून सर्व ज्ञान आणि बुद्धीचा उगम आहे. आणि तो खजाना मला मिळालेला आहे. आणि म्हणून तो पौलाने स्वतःजवळ ठेवलेला नाही. तो खजाना काय आहे? तर ख्रिस्ताची सुवार्ता. ख्रिस्ताची सुवार्ता आहे. आणि म्हणूनच जर तुम्ही अध्याय जर 1 वाचला वचन 29 पासून विशेष करून सॉरी जर तुम्ही अध्याय 2 जर वाचला आणि वचन 3 जर वाचलं तर तिथं तुम्हाला त्याबद्दल शिकायला भेटल. तिथं तो काय म्हणत आहे वचन 2 आणि 3 मध्ये पहा. ते परिश्रम ह्यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी आणि देवाचे रहस्य म्हणजे पित्याचे व ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे. काय रहस्य आहे? ते लोक त्यांना रहस्यातच ठेवत होते, खोटे शिक्षक. आणि त्यामुळं लोक अगदी नाही का आतुरतेने पाहिजे, अरे आता नवीन काय? पॉल म्हणतो ते रहस्य देवाचं ते तुम्हाला मी सांगतो, ते म्हणजे पित्याचं आणि ख्रिस्ताचं पूर्ण ज्ञान त्यांना व्हावं. वचन 3 मध्ये तो म्हणतो अध्याय 2, त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत. ती सुवार्ता ख्रिस्ताबद्दल आहे. आणि पॉल म्हणतो की तो खजाना मला मिळालेला आहे, ते प्रगटीकरण मला मिळालेलं आहे. आणि ते काय? ख्रिस्ताची महान सुवार्ता आहे, ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचं महानपण, तो महान देव सार्वकालिकतेमध्ये होता, तो आहे तो महान प्रभू, तो गौरवी देव, त्याने सर्व विश्व निर्माण केलेला आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी देहधारी झाला. तो तुमच्या आणि माझ्यासाठी जगलेला आहे. त्याने सर्व अनुभवांमधून तो गेलेला आहे, ज्या अनुभवांमधून आपण जायला पाहिजे. तो सर्व मोहाला त्याने तोंड दिलेलं आहे. त्याने त्याने आपल्या जागेवर आपल्या बदली त्याने सर्व आज्ञापालन पूर्ण केलेलं आहे. आपल्या पापाचं वेतन त्याने त्या वधस्तंभावर पूर्ण केलेलं आहे. त्याचं जीवन, त्याचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान, ऐका, हे सर्व आणि त्याचं पुन्हा येणं आमच्यासाठी त्या सुवार्तेचा गाभा आहे. आणि पाऊल म्हणतात तेच मी गाजवलेलं आहे. हे रहस्य होतं, ते उलगडलं देवाने त्याच्या कृपेने, त्याच्या त्याच्या विश्वासणाऱ्या त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये. आणि आपल्याला पाहायला भेटतं
की हे विश्वासाद्वारे स्वीकारलं गेलेलं आहे ख्रिस्तामध्ये. आणि याद्वारे देवासोबत तुमचा समेट घडलेला आहे. तुम्ही देवाच्या राज्यात सहभागी झालेले आहात, नाही का? तर मग त्याबद्दल तो बोलता. आणि म्हणून खोट्या शिक्षकांनी दिलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा हे जे घोषणापत्र किंवा ही जी सुवार्तेची घोषणा पॉल करत होता, ही घोषणा जी आहे ही फार अद्भुत, नाही का, आणि महान अशी होती. तर त्याबद्दल आपल्याला इथं शिकायला भेटतं. पुढे पाचवा मुद्दा जो आहे तो अशा प्रकारे आहे की खऱ्या रीतीने ख्रिस्ताचे सेवक कसे श्रेष्ठ आहे. आता अनेक गोष्टी तो बोललेल्या आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे की नेहमी हे जे खोटे शिक्षक होते ते स्वतःला सर्व श्रेय घेतात, फुगून जातात आणि स्वतःकडे फारच, नाही का, आणि पाहतात की आम्ही काहीतरी सक्षम आहोत, आमच्याकडे हे सर्व गोष्टी आहेत आणि आम्ही श्रेष्ठ आहोत आणि आम्ही काहीतरी वेगळं आहोत. पण पाऊल पाचव्या मुद्द्यामध्ये हे स्पष्ट करणार आहे की खऱ्या रीतीने आम्ही जे ख्रिस्ताचे सेवक आहोत ते आमच्यामध्ये कोणती पात्रता, आमच्यामध्ये कोणती ताकद नाही किंवा आमच्यामध्ये कोणतं सामर्थ्य नव्हतं. तर हे केवळ आम्हाला ख्रिस्तामध्ये लाभलेलं आहे. आणि म्हणूनच पॉल जे श्रम करत होता, पॉल जे दुःख सहन करत होता आणि पॉल जी प्रेषित म्हणून सेवा करत होता, हे सर्व काही त्याच्या स्वतःच्या बळाने नाही. पॉल म्हणतो की हे केवळ मला देवापासून मिळालेलं आहे. पवित्र आत्म्याने आपल्याला पाहायला भेटतं पौलाला तशा प्रकारे उभं केलेलं होतं. अनेक कृपादानांनी त्याला भरलेलं होतं. त्याला बोलण्यासाठी शब्द दिले, बोलण्याची संधी दिली. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याची साक्ष तो गाजवीत आहे. अनेक चमत्कार करून घेतले त्याच्याकडून, जेणेकरून जी सुवार्थ तो गाजवत होता पॉल, नाही का, त्याची खात्री पटावी. आणि म्हणूनच वचन 29 म्हणतो, काय म्हणतो, याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालवत आहे, तिच्या मानाने मी झटून श्रम करत आहे. तर पाहिलं, ह्या पाच ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याद्वारे पॉल हे दाखवत आहे की ख्रिस्ताचे सेवक जे आहेत त्या खोट्या देवाची सेवा करणाऱ्या खोट्या शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण त्यांनी गाजवलेले संदेश महान आहे, सामर्थ्यशाली आहे. कारण त्याद्वारे देव आणि मानव यांचा समेट घडून येतो. तो संदेश ख्रिस्ताबद्दल आहे. त्यांनी केलेली सेवा निस्वार्थी आहे, कारण ते ख्रिस्ताचे सेवक आहेत. त्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. मग त्यांची नियुक्ती ही देवाकडून आहे. ते पाचारण देवाकडून आहे. ते स्वतःहून स्वयं घोषित निघालेले नाहीयेत. त्यांना मिळालेलं हे प्रगटीकरण देवाकडून आहे. ते महान आहे. आणि त्यांना मिळालेली ताकद जी आहे ती देव जो पवित्र आत्मा देवाकडून आहे, खुद्द ख्रिस्ताकडून आहे. आणि म्हणूनच पॉल जो आहे तो अशा प्रकारे म्हणत आहे की देवाचे सेवक जे आहेत ते श्रेष्ठ आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्तामधील तारणाची श्रेष्ठता. आता ख्रिस्ती विश्वासाची जी श्रेष्ठता आहे त्यामध्ये आपण ख्रिस्ताची सर्व श्रेष्ठता पाहिली, ख्रिस्ताच्या सेवकांची श्रेष्ठता पाहिली. आता आपण ख्रिस्तामधील तारणाची श्रेष्ठता जी आहे त्याकडे लक्ष देऊ. आता ज्यावेळेस आपण त्या श्रेष्ठतेबद्दल विचार करतो तर अध्याय 2 वचन 6 ते 23 मध्ये आपण पाहतो. आणि विशेष करून तारणाची जी श्रेष्ठता आहे त्यावर इथं जोर दिलेला आहे, जे तारण ख्रिस्तामध्ये मिळालेलं आहे. आणि याबद्दल बोलत असताना दोन मुख्य विभागामध्ये हा जो भाग आहे तो विभागलेला आपण पाहतो. विशेष करून अध्याय 2 वचन 6 ते 15 मध्ये ख्रिस्ताशी आपण संयुक्त झालेलो आहोत आणि त्यामुळे अ, अ, जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे आपण देवाचे आभार मानतो, त्याची स्तुती करणं, त्याबद्दल आपल्याला हा अध्याय विशेष करून अध्याय 2 वचन 6 ते 15 मध्ये पाहायला भेटतं. तर वचन 16 ते 23 मध्ये जे सैतानी घटक आहेत किंवा जे जगिक प्राथमिक जे शिक्षण आहे त्याच्या अधीन राहून जे जगत आहेत आपले जीवन, त्यांचा कशा प्रकारे विरोध करण्यात आलेला आहे ते सुद्धा आपल्याला दुसऱ्या भागामध्ये पाहायला भेटल. तर या दोन भागातून आपल्याला दोन्ही बाजू पाहायला भेटतील, एक तर तारलेलं जीवन आणि दुसरं अविश्वासणाऱ्यांचं म्हणजे न तारलेलं जीवन आपल्याला पाहायला भेटल. तर ख्रिस्ताशी संयुक्त होणं
आता ख्रिस्ताशी संयुक्त होणं याबद्दल आपण शिकत असताना त्याच्यामुळे जे मिळणारं तारण आहे, त्या तारणाचे किमान 3 फायदे तरी आपल्याला पाहायला भेटतील या भागामध्ये. अध्याय 6, अध्याय 2 वचन 6 ते 10 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं ख्रिस्ताचं दयाळू आणि सर्व सामर्थी प्रभुत्वापासून तो सुरुवात करतो. तर पुढे आपल्याला पाहायला भेटतं की तुम्ही पाऊल जो आहे हे स्पष्ट करतो की तुम्ही ख्रिस्तामध्ये रुजलेले, बांधलेले आणि मजबूत केलेले आहात, नाही का? आणि म्हणून आपण नेहमी कृतज्ञ असायला पाहिजे. खोट्या शिक्षकांचं आपण अनुसरण करणारे असू नये, नाही का? तर आपण नेहमी ख्रिस्ताच्या प्रभुत्वाखाली अ, असणं गरजेचं आहे. आणि त्याबद्दलच वचन 6 पासून पुढे तो बोलतो. मग पहा तो काय म्हणतात, तर ख्रिस्त येशू जर प्रभू ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. तर ख्रिस्ताशी संयुक्त होणं त्याच्याबद्दल कमीत कमी 3 फायदे किंवा 3 आशीर्वाद पाऊल प्रगट करतो. त्यातील पहिला आशीर्वाद म्हणजे वचन 9 आणि 10 मध्ये, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. पहिला जो आशीर्वाद आहे किंवा पहिलं पहिलं जे अ, जो फायदा आपल्याला ख्रिस्तामध्ये मिळतो तो म्हणजे काय, ख्रिस्त सर्व सत्ता आणि अधिकारांचा जो मस्तक आहे, जो सर्व अधिकारी प्रभू आहे. मग आपण त्याचे शिष्य, त्याचे सेवक, त्याचे लेकर या नात्याने आपण ख्रिस्तामध्ये पूर्ण होत आहोत. आणि ख्रिस्तामध्ये आपण एकरूप किंवा संयुक्त झालेला आहोत. आणि म्हणून तो जो सर्वाधिकारी देव आहे त्याच्यामध्ये त्याच्या त्या अधिकाराचा आपल्याला सुद्धा फायदा नक्कीच मिळतो. तर दुसरं कारण म्हणजे दुसरा आशीर्वाद म्हणजे काय, त्याच्या ठाई तुमची सुनताही झाली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुनतेच्या द्वारे तुमची सुनता झाली आहे. आणि पुढे तो आपल्याला पाहायला भेटतो की ख्रिस्तासोबत आपल्याला आपण पुरल्या गेलो आणि ख्रिस्तामध्ये पुन्हा आपण उठवण्यात आलेलो आहोत. अशा प्रकारे आपण जोडल्या गेलो आहोत. आणि मग वचन 13 मध्ये म्हणतो की आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुनता झाल्याने मेलेले आपण होता, तर त्याने त्याच्या बरोबर आपल्याला जिवंत केले. त्याने आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला दिलेली आहे. तर ख्रिस्ताशी संयुक्त होणं दुसरी महत्वाचा मुद्दा इथं आपल्याला शिकायला भेटतो. ते म्हणजे विश्वासणारे हे केवळ ख्रिस्ताच्या मृत्यूमध्येच सहभागी होत नाहीत, तर ज्यामुळे आपले पापांची क्षमा आपल्याला होते, ज्यामुळे ख्रिस्त मरण पावला आपल्या पापांबद्दल, आपल्या पापाची किंमत म्हणून त्याने चुकवलेली आहे. तर मग फक्त त्याच्या मरणाशीच आपण संयुक्त होत नाही, तर आता ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे, त्याच्या पुनरुत्थानाशीही आपण संयुक्त होतो. त्या रीतीने आपणही त्याच्या जीवनात सहभागी होतो. आणि आणि आपल्याला पाहायला भेटतं की ज्यामुळं आपल्या आत्म्यामध्ये आपला नवीन जन्म होतो आणि त्या जीवनाच्या नाविन्यात आपण पुढे चालत राहतो. तिसरी महत्वाची गोष्ट अध्याय 2 वचन 13 ते 15 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं, जिथं पौल जो आहे तो हे स्पष्ट करत आहे की ख्रिस्ताशी आपण संयुक्त झालेलो आहोत, ख्रिस्ताशी आपण एक झालेलो आहोत. तर त्यामुळे आपल्याला पापांची क्षमा मिळालेली आहे. आणि म्हणून आता स्वतःच तारण मिळवण्याच्या प्रयत्नांपासून आपण सुटलेलो आहोत, आहे का? वचन 13 काय सांगतंय, तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची संतान झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हाला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले, वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केलेले आहे. पाहिलं, देवाचं नियमशास्त्र त्या महान नीतिमत्वाची मागणी करत होतो, जे आपल्याकडे नव्हतं कधीच आणि आपण कधीच ते पूर्ण करू शकलो नसतो. आणि त्या नियमशास्त्रानुसार आपण शापाखाली होतो. या भूतलावर जन्मास येणारे कोणताच मानव कधीच नियमशास्त्र परिपूर्णपणे पालन करू शकत नव्हता. आणि त्यामुळे आपण शापाखाली होतो, देवाच्या क्रोधाची प्रजा होतो, देवापासून आपण दुरावलेले होतो. त्या आपल्यासाठी ख्रिस्त आला आणि आपल्यावर विशेष करून जे काही गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, जे काही सर्व जी आपण म्हणू शकतो, नाही का, की जसं चार्जशीट नाही का,
दाखल करण्यात येतं. एखाद्या व्यक्तीबद्दल जर गुन्हा जर दाखल करायचा आहे, चार्जशीट ज्याच्यामध्ये पूर्ण लिस्ट आहे त्याने काय गुन्हा केलेला आहे, अशा प्रकारे जणू काय आपल्या आपल्या खात्यामध्ये हे पूर्ण सगळे गुन्हे जे आहेत ते अगदी लिखित स्वरूपात अगदी होते, जणू काय आपण ते गुन्हेगार होतो. आणि अशा वेळी आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त येतो आणि ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला अनमोल रक्त सांडलेलं आहे. आणि पहा त्याने केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे आता ती जी गुन्हे आपण केलेले होते ते सर्व आता पुसून टाकली जात आहेत. कारण ख्रिस्ताचं कार्य परिपूर्ण आहे. जे आपण नियमशास्त्र पालन करू शकत नव्हतो ते आपल्या बदली ख्रिस्त नियमशास्त्राधीन असा जन्मास आलेला आहे. ख्रिस्त म्हणतो की मी नियमशास्त्राधीन काना किंवा मात्रा रद्द करायला नाही तर पूर्ण करायला आलेलो आहे. आणि शेवटी त्याच्या वधस्तंभावरील शेवटच्या शब्दामध्ये आपण पाहतो की तो म्हणतो की आता पूर्ण झालेला आहे. तर नक्कीच त्याने हेच पूर्ण केलेलं आहे. त्याने मृत्यूला त्याच्या मृत्यूने हरवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता विजय आहोत. आणि म्हणून आता आपण आपल्या प्रयत्नातून सुटलेलो आहोत. आपल्याला आपले तारण मिळवण्यासाठी स्वप्रयत्न करण्याची गरज नाही. आपण ते कधीच करू शकलो नसतो आणि आजही आपण करू शकत नाही. कारण आपण कोणत्याही प्रकारे त्याच्यासाठी पात्र नाही. ख्रिस्ताने ते आपल्याला मिळवून दिलेलं आहे. तर हा एक महत्वाचा मुद्दा होता. तिसरं हे सत्य होतं ख्रिस्ताशी संयुक्त होण्याद्वारे. तर मग इथं ज्यावेळेस पॉल म्हणत आहे की आपलं जे तारण आहे त्या तारणामधील ख्रिस्तामधील मिळालेलं तारण त्याची श्रेष्ठता, तर तो म्हणतो की हे तारण केवळ आणि केवळ ख्रिस्तामध्ये मिळालेलं आहे. केवळ आणि केवळ ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्यामध्ये मिळालेलं आहे. आणि केवळ हे ख्रिस्ताशी संयुक्त झाल्यामुळे आपल्याला लाभलेलं आहे. बरं हे कसं शक्य झालं? ख्रिस्ताशी संयुक्त होणं म्हणजे काय आहे? जर आपल्याला हे समजून घ्यायचं आपल्या सोप्या भाषेत, तर अशा प्रकारचं आहे की मी पापी असताना मी माझ्या मार्गाने चालणारा होतो. मी देवापासून दुरावलेलो होतो. मी त्याच्या क्रोधाची प्रजा होतो. मी दंडास पात्र होतो. माझा न्याय होऊन चुकलेला आहे. माझ्यासाठी नरक अटळ होता. पण ख्रिस्त जो गौरवी देव, महान पराक्रमी प्रभू, तो देहधारी झाला. तो माझ्या बदली मी जसा जणू काय आहे असा तो जगला. जरी तो निर्दोष निष्कलंक होता, त्याच्या ठाई पाप बिलकुल नव्हतं, तरी हा आपल्याला पाहायला भेटतं की तो माझ्या बदली जगलेला आहे. जे नियमशास्त्र पालन करण्यासाठी मी असमर्थ होतो, ते नियमशास्त्र ख्रिस्ताने वधस्तंभा व अगदी अगदी सुरुवातीपासून त्याच्या जन्मापासून अगदी त्या मृत्यूपर्यंत त्याने पूर्ण केलेलं आहे. ज्या जी मागणी देवाची होती आणि जे प्रमाण मूल्य देव अपेक्षित करत होता, ज्यामुळे आपण देवासमोर उभे राहू शकतो, ते प्रमाण मूल्य मी कधीच पूर्ण करू शकत नव्हतो. ते केवळ ख्रिस्ताने पूर्ण केलेले आहे त्या वधस्तंभावर. त्याच्या मृत्यूद्वारे, त्याच्या त्याच्या रक्त सांडल्याद्वारे कोणताच प्राणी, कोणता व्यक्ती हे कधीच शक्य करू शकला नसता. तर मग काय घडलेलं आहे? इथं अदला बदली झालेली आहे. म्हणून ख्रिस्ताची संयुक्त होणं मुळात काय आहे? जे माझं होतं ते ख्रिस्तावर लादण्यात आलं आणि जे ख्रिस्ताचं आहे ते माझ्या खात्यात बहाल करण्यात आलं. म्हणजे मी जो पापी होतो, मी जो नाशास पात्र होतो, मी जो शापाधीन होतो, तो ख्रिस्त निर्दोष निष्कलंक असताना सुद्धा माझ्यासाठी, माझ्या बदली तो पाप असा झाला. माझ्यासाठी तो शाप असा झाला. माझे पाप सर्व त्याच्यावर लादण्यात आले. माझ्यावरील जो देवाचा क्रोध आहे तो पूर्णपणे त्याच्यावर ओतण्यात आलेला आहे. जी शिक्षा मला व्हायला पाहिजे होती ती शिक्षा ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेली आहे. आणि पहा, ख्रिस्ताचं निर्दोषपण, ख्रिस्ताचं परिपूर्ण रक्ताची किंमत त्याने चुकवलेली आहे, ती माझ्या खात्यात मांडण्यात आली. ख्रिस्ताने केलेलं आज्ञापालन ते माझ्या खात्यात मांडण्यात आलं. ख्रिस्ताने केलेलं कार्य माझ्या खात्यात मांडण्यात आलं. ख्रिस्ताची नीतिमत्वता, ख्रिस्ताची धार्मिक कृत्य माझ्या खात्यात मांडण्यात आली. आणि पहा, अशा प्रकारे मी ख्रिस्तामध्ये देवाचं लेकरू म्हणून सादर होऊ शकतो. मग ख्रिस्तामध्ये संयुक्त होणं थोडक्यात अशा प्रकारचं आहे. दुसऱ्या महत्वाचा मुद्दा आपल्याला इथं शिकायला भेटल, तो म्हणजे काय? आता एकीकडे तारलेले आणि मग दुसरीकडे विरोधाभास आपण पाहतो, तो म्हणजे काय? अविश्वासणारे सुद्धा.
तर अध्याय 2 वचन 16 पासून तो वचन 23 मध्ये जर पाहिलं, तर पाऊल जो काय म्हणत आहे, की जे आता जगाच्या राहाटीप्रमाणे चालणारे आहेत, विशेष करून सैतानी किंवा जे जे दुष्ट आत्मे किंवा जे आध्यात्मिक गोष्टींची भक्ती करणारे जे खोटे शिक्षक होते आणि ज्या ज्या गोष्टी ते करायला सांगत होते नाही का, दहिकतेच्या, ज्यामुळे तुम्ही देवासमोर उभे राहू शकता, त्या गोष्टींचा पाऊल इथं विरोध करताना आपल्याला दिसत आहे. अध्याय 2 वचन 16 ते 23 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की दुष्ट त्या घटकांच्या अधीन जगलेलं जे जीवन आहे त्याचा विरोध पाऊल करत आहे. आणि विशेष करून ख्रिस्ताचं जे तारणामधील श्रेष्ठत्व आहे त्यावर पाऊल इथं जोर देताना आपल्याला दिसतो नाही. खोटे शिक्षक कलसेकरांना या जगाच्या दुष्ट घटकांचं अनुसरण करायला ते शिकवायचे. ते नेहमी या जगातील नाही का गोष्टींच्या अधीन राहण्यासाठी ते भाग पाडायचे. आणि सर ते शेवटी आपल्याला पाहायला भेटतं की तिथं कुठेच आशा नाही, त्यांचा न्याय ठरलेला आहे. आणि म्हणून तिथून आशीर्वाद नाही तर नाशच तिथे भेटणार होता. पण ख्रिस्तामध्ये संयुक्त झाल्यामुळे आध्यात्मिक जीवन मिळतं. आत्मिक नवीन जन्म ख्रिस्तामध्ये संयुक्त झाल्याने मिळतो. खरं जे तारण आहे ख्रिस्तामध्ये ते आपल्याला मिळतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की जो ख्रिस्तापासून दूर राहतो आणि या घटकांमध्ये किंवा स्वतःच्या प्रयत्नांवर स्वतःच्या कुवतीवर ते तारण मिळवण्याचा प्रयत्न करतो, तो खऱ्या रीतीने आध्यात्मिक दुर्बलता अनुभवतो नाही. आणि तेच पाऊल अध्याय 2 वचन 19 मध्ये बोलण्याचा प्रयत्न करत आहे. असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही. त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने यांच्या योग्य पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होती. जो व्यक्ती आपल्याला पाहायला भेटतं, एक उदाहरण दिलंय मस्तक आणि शरीराचं नाही का, की जर एखादा अवयव जर आपल्या शरीरापासून जर दूर केला तर तो सुकून जाईल, तो नष्ट होऊन जाईल, त्याचा काहीच फायदा होणार नाही. तशाच प्रकारे हे जे खोटे शिक्षक होते ते ख्रिस्ता सोडून ख्रिस्ता बाहेर ते बाह्य गोष्टींद्वारे कसं देवाजवळ यायचं, कसं देवाला संतोष द्यायचा याकडे ते आपलं लक्ष देत होते. आणि पॉल म्हणत आहे की हे कधीच कधीच योग्य ठरणार नाही. कारण तुम्ही खऱ्या रीतीने मस्तकाच्या अधीन नाहीये. तिथूनच खरा पुरवठा आहे. ख्रिस्ताशी संयुक्त झाल्यामुळं क्षमा मिळालेली पापांची, नियमाच्या शापापासून आपण सुटलेलो आहोत. तर मग आता जे दुष्ट घटक आहेत त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला नेहमी दूर राहावं, जगाबरोबर आपण समरूप होऊ नये नाही का. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की कलसेकर जे आहेत त्या मंडळीमधील काही लोक त्या गोष्टींकडे वळायला लागले होते जे खोटे शिक्षक त्यांना शिकवत होते. उदाहरणार्थ अध्याय 2 वचन 23 मध्ये पहा, जिथं स्वेच्छेने योजलेली उपासना, लिनता व देहदंडन यावरून ज्ञान म्हणतात. खरं ते कशाला ज्ञान म्हणत होते माहितीये का? उपासना करणं त्या आध्यात्मिक अस्तित्वांची लीन होणं काहीतरी नाही का. आणि देहदंडन आपल्या शरीराला त्रास देणं, हे जे आहे हे खरं ज्ञान संपादन करण्याचे 3 सूत्र आहेत अशा प्रकारे ते मानायचे. पण पाऊल म्हणत आहे की तरी सुद्धा या गोष्टी ज्या आहेत, तुमची त्या गोष्टीची उपासना, तुमचं लीन होणं आणि तुमच्या शरीराला त्रास देणं, या गोष्टी देह स्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करू शकत नाही. ते तुमचं पापी स्वभाव आणि तुमच्या पापाला कधीच अटकाव करू शकणार नाहीये. पॉल तेच म्हणत आहे. जे शिक्षक होते खोटे ते तेच शिकवत होते. ते खोट्या देवांच्या अधीनतेमध्ये राहणारे ते होते. आणि विशेष करून तपश्चर्या किंवा शरीराला वेदना देणं त्यावर जास्त भर द्यायचे. आणि पॉल म्हणतो की हे पापाविरुद्ध लढण्यास निरुपयोगी आहे. तुम्ही किती ताडणार आहे तुमच्या शरीराला, पण तुम्ही जे आंतरिक रीतीने तुमच्या हृदयातून ज्या गोष्टी घडत आहेत ते तुम्ही कधीच थांबू शकणार नाहीये. तुमचं अर्पण, तुमची कृती, तुमचे प्रयत्न, तुमच्या शरीरातील वेदना, ते तुमच्या हृदयातील जी अवस्था आहे ती बदलू शकणार नाहीये. कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य नाही, केवळ ख्रिस्ताशी संयुक्त होणं हेच खरं ते आहे. आणि ख्रिस्तामध्ये मिळालेला तो आशीर्वाद आहे तोच महान आहे. खऱ्या ख्रिस्ती सुवार्तेमध्ये दिलेलं तारण जे आहे आपल्याला पाहायला भेटतं की त्या खोट्या शिक्षकांनी दिलेल्या
गोष्टींपेक्षा खूप श्रेष्ठ होतं. आणि म्हणूनच शेवटी आपल्याला पाहायला भेटतं की हे दोन भाग झाले आणि शेवटी येत असताना अध्याय 3 वचन 1 ते अध्याय 4 वचन 6 मध्ये पाऊल जो आहे खऱ्या रीतीने आणखी एक महत्वाचा मुद्दा तिथं हाताळलं. आणि ते म्हणजे काय, की ख्रिस्ती जीवन काय आहे. हे जे खोटे शिक्षक जे आहे ते शिकवत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत, पण ख्रिस्ती जीवन आपण याही स्थितीमध्ये कसं जगू शकतो. आता ख्रिस्ताची श्रेष्ठता आपण पाहिली, ख्रिस्ताची सेवकांची श्रेष्ठता आपण पाहिली, ख्रिस्तामधील मिळालेल्या तारणाची श्रेष्ठता आपण पाहिलेली आहे. आता आपण पाहणार आहोत की ख्रिस्ती जीवनशैली कशी असायला पाहिजे. त्याबद्दल अध्याय 3 वचन 1 ते अध्याय 4 जे 6 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. आता जे खोटे शिक्षक होते ते नैतिक जीवनाबद्दल फारच चिंतित होते, नाही का. आणि शेवटी आपण पाहतो की त्यांच्या कठोर जीवनाचा उद्देश काय होता, शारीरिक विलासापासून दूर राहणं होता. ते म्हणत होते की अरे, आम्ही जेवढं जगापासून दूर राहू, अरे आम्ही जेवढं आमच्या देहाच्या गोष्टींपासून दूर राहू, तितकं आमच्यासाठी चांगलं आहे. आणि जणू काय त्यांना वाटायचं की हेच ते प्रमाण मूल्य आहेत जे आम्हाला देवासमोर उभे करतील आणि पहा ख्रिस्तासाठी आणि लोकांसाठी आकर्षित करणारे असतील. पण ह्या गोष्टी नक्कीच मंडळीला आकर्षित करणाऱ्या वाटल्या. पण यामध्ये एक समस्या होती. सोप्या भाषेत जर आपण सांगायचं ठरलं तर तपश्चर्या म्हणजे काय म्हणू शकतो, एखाद्या त्या गोष्टींचा त्याग करणं, जगातील गोष्टींचा त्याग करणं, सर्व गोष्टी आणि देहाला त्रास, वेदना देणं, शरीराला वेदना देणं, या गोष्टी कधीच पापाला विरोध करू शकणार नाही, नाही का. आणि कधीच आपण देवासमोर त्याद्वारे आपल्या प्रयत्नांनी उभे राहू शकणार नाही. आपण कितीही हे प्रयत्न केले तरी ख्रिस्ताशिवाय आपण नेहमीच हरलेलो आहोत, आपण दुर्बळ आहोत, आपण अपात्र आहोत. आणि म्हणूनच नैतिक जे जे प्रमाण मूल्य जर आपल्याला वाटतं की आम्ही ते पालन करायला पाहिजे, तर पॉल म्हणतो की मग ते पूर्ण पालन व्हायला पाहिजे. आपण ते करू शकत नाही. देवाचं जे स्टँडर्ड आहे, देवाचा जो 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 जे प्रमाण देवाने आखून दिलेलं आहे, त्या प्रमाणापर्यंत आपण कधीच जाऊ शकणार नाही. कारण रोमकारास पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले. तिथून ते जे गौरव, तिथून ते ऑलरेडी घसरलेले आहेत आणि त्या गौरवापर्यंत, त्या अशा एका प्रमाण, त्या मूल्यापर्यंत ते स्वतःच्या बळाने कधीच येऊ शकत नाही, कारण तो ऑलरेडी घसरलेला आहे. तो अशा खड्ड्यात पडलेला आहे, इथून तो वरती कधीच येऊ शकणार नाही स्वतःच्या बळावर. त्याला तारणाऱ्याची गरज आहे. आणि म्हणूनच नैतिक जीवन जगणं आणि अ, ह्या गोष्टी ज्या आहेत, स्वतःच्या बळावर अवलंबून राहणं, हे आपल्याला देवासमोर अ, पात्र ठरवत नाही. याचा अर्थ पाऊल नैतिक जीवन जगू नका असं म्हणत नाही, कधीच म्हणत नाही, त्याला विरोध करत नाही. पण आपल्या दृष्टिकोन बघा, आपण जर ख्रिस्तामध्ये त्याच्या कृपेने तारलेलो आहोत, तर ते फळ आपल्या हृदय, आपल्या जीवनातून, आपल्या कृतीतून ते दिसून येणार आहे. बरोबर की नाही. आणि म्हणून त्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवनाबद्दल बोलत असताना पाऊल त्या आध्यात्मिक गोष्टींवर सुद्धा लक्ष केंद्रित करत आहे. अध्याय 3 वचन 2 मध्ये तो म्हणतो की वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. आता पुष्कळ वेळा हे जे तपस्वी किंवा हे संन्यासी जे लोक होते, ते पण अशाच प्रकारे काही गोष्टी बोलायचे. आणि शिक्षक जे होते ते तशाच प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करायचे की नाही, या पृथ्वीवरील ज्या गोष्टी आहेत त्याकडे आम्ही पाहू नये, मग आम्ही खाणार पण नाही, आम्ही याला हात पण लावणार नाही, आम्ही ह्या गोष्टी करणार पण नाही. लग्न करू नये, हे करू नये, ते करू नये, ह्या गोष्टी करायला पाहिजे, याचा त्याग करायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, शारीरिक विलासापासून दूर होणं, नाही का. तर नक्कीच पाऊल जो आहे तो वरील गोष्टींकडे लक्ष द्या म्हणतो. पण याचा अर्थ काय आहे, वचन 5 काय सांगतं, पुन्हा सांगतं, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ याला मूर्तिपूजा म्हणावे आणि हे जीवे मारा, पॉल म्हणत आहे, नाही का. पौलाने खोट्या शिक्षकांची सहमती, नाही का, दर्शवलेली नाहीये. तो ज्यावेळेस अशा प्रकारे बोलतो, कारण ते खोटे शिक्षक म्हणून याच्यापासून दूर राहा, त्याच्यापासून दूर राहा, हे करू नका, ते करू नका, तो म्हणत आहे. पण पौल ज्यावेळेस अशा प्रकारे म्हणत आहे, तर इथं पौल अशा प्रकारे
बोलत नाही की तुम्ही स्वतःहून तारण मिळवण्यासाठी हे करा. नाही, तो म्हणतो की तुम्हाला ख्रिस्तामध्ये हे ऑलरेडी मिळालेलं आहे, अगोदरच मिळालेलं, कारण अगोदरचा भाग जो आहे ख्रिस्तामध्ये मिळालेली क्षमा, ख्रिस्ताशी संयुक्त होण्यामुळे मिळालेले आशीर्वाद आपण पाहतो. तर ख्रिस्तामधील जगणं काय आहे, पॉल त्याबद्दल बोलत आहे. तर हे लोक जे होते ते तशा प्रकारे शिकवत नव्हते. ते म्हणत होते की तुम्हाला जर देवासमोर उभं राहायचं आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील, नाही का? तर पॉल म्हणतो की नाही, असं आपण करू शकणार नाही. पौलाने खोट्या शिक्षकांचं जे चुकीचे दृष्टिकोन आहे ते उघड केलेले आहेत, ते निदर्शनात आणून दिलेले आहेत. कलसेमधील खोटे शिक्षक जे होते ते अगदी म्हणत होते की नाही, आपल्याला जगातील गोष्टीचा त्याग करायला पाहिजे आणि फक्त वरतीच पाहायला पाहिजे आणि पृथ्वीवरील गोष्टींकडे आपण आपलं लक्ष देऊ नये. आणि त्यांचं ध्येय वेगळ्या प्रकारचं होतं, नाही का? आणि म्हणून पौल अध्याय 2 वचन 21 मध्ये अ, अगदी अगदी स्पष्ट रीतीने जणू काय त्यांची त्यांची खिल्ली उडवतो, किंवा बघा तो हसत आहे त्यांच्यावर. तो म्हणतो, पहा, हाती धरू नको, चाकू नको, स्पर्श करू नको, अशा प्रकारचे उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूविषयी माणसांच्या आज्ञांचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता म्हणे. पौल इथं हे पण बोलत आहे का? तर पौल जो आहे त्यांचे जे चुकीचे दृष्टिकोन होते ते तो प्रगट करत आहे. हे जे लोक होते खोटे शिक्षक, ते अशा प्रकारे दावा करायचे की आम्ही जितकं चांगलं वागू तितकं आम्ही देवासमोर चांगले उभे राहू. पण पौल म्हणत आहे की हे कधीच शक्य होणार नाही. हे केवळ ख्रिस्तामध्ये शक्य झालेलं आहे. म्हणून तुमची कृत्य, तुमचे प्रयत्न, तुमचे त्रास, वेदना किंवा काही असो, हे कधीच तुम्हाला देवासमोर उभं करण्यास पात्र ठरणार नाहीत. तर आपल्याला पाहायला भेटतं की त्यासाठी केवळ ख्रिस्ताची गरज आहे. आपल्याला ख्रिस्ताकडे आपलं लक्ष लावणं गरजेचं आहे. म्हणूनच पुढे अध्याय 3 वचन 9 ते 11 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पौल आणखी महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल बोलतो, नाही का? त्यांचं जे ध्येय होतं, पौलाने सुद्धा हे सांगितलेलं आहे की आपण पापापासून दूर राहावं, एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. तो नवा मनुष्य त्याला निर्माण करत्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात व नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. तर पाऊल अगदी स्पष्ट करत आहे, नाही का? स्पष्ट केलेलं आहे की ह्या नैतिक जीवनाची गुरुकिल्ली कुठं आहे? ह्या नैतिक जीवनाची गुरुकिल्ली ख्रिस्ताशी संयुक्त होणं, तिथून पासून आहे. तो म्हणतो की नैतिक जीवन ख्रिस्ताला सोडून नाहीये, ख्रिस्त विरहित नाहीये. ख्रिस्ताला बाजूला ठेवून तुम्ही कधीच नैतिक जीवन जगू शकणार नाहीये. नक्की जगाच्या दृष्टीने तुम्ही नैतिक असाल, पण तुमची हृदयाची अवस्था काय आहे? शास्त्री पुरुषी लोक ख्रिस्ताच्या काळामध्ये त्यांना वाटायचं की आम्ही धार्मिक आहोत, आम्ही फार चांगले आहोत. ख्रिस्ताने वारंवार त्यांना खोडून काढलेलं आहे, त्यांना ढोंगी म्हटलेलं आहे, चुना लावलेले कबर म्हटलेलं आहे, नाही का? का बरं? कारण ते बाह्य कृतींवर, बाह्य नैतिकतेवर भर द्यायचे आणि बाह्य नैतिकतेद्वारे ते स्वतःच मूल्यमापन करायचे. आणि हेच आम्हाला देवासमोर उभं करणार आहे. उदाहरणार्थ, नियमशास्त्र सांगतं खून करू नको, तर ते म्हणायचे की आम्ही कोणाला मारलेलंच नाहीये. ख्रिस्त म्हणतो की अरे, तू जर आपल्या भावाचा द्वेष करतोस तर तू खून केल्याप्रमाणे आहे. व्यभिचार करू नको, तर आम्ही कोणत्या स्त्रीला शिवलो नाही, आम्ही कृती केली नाही ती कधीच. ख्रिस्त म्हणतो जर आपल्या नेत्राने जर तू एखाद्या स्त्रीकडे किंवा एखाद्या स्त्रीने पुरुषाकडे त्या नजरेने पाहिलं तरी तो व्यभिचार झाला. मग मग इथं कुणीच सुटत नाही. म्हणून ख्रिस्त विरहित तुमचं नैतिक जीवन हे नैतिक जीवनच नाही, ते घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. देव कधीच तुम्हाला स्वीकारणार नाही, कारण देव तुमचं अंतःकरण पाहतोय. आणि म्हणूनच ख्रिस्ताशी आपण संयुक्त झालेलो आहोत. म्हणून या नैतिक जीवनाचा प्रवाह ख्रिस्तामधून वाहत आहे. म्हणून ख्रिस्त सर्वात आहे, सर्व काही आहे. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये आपण आलेलो असताना आता पाऊल म्हणतो की पहा, जुने वस्त्र काढून टाका म्हणे आणि नवीन जो मनुष्य आहे तो धारण करावा, ज्याचं नूतनीकरण होत आहे. म्हणजे काय बरं? ह्याचा हा जो शब्द प्रयोग आहे तो अशा प्रकारचा आहे, जसं आपले जे कपडे अगोदर मळालेले, फाटलेले, चिंध्या झालेले घाणेरडे कपडे होते, आता तो म्हणतो की ते काढून टाका आणि नवीन कपडे परिधान करा, जे अगदी शुभ्र आहेत.
आणि ते कपडे काय ख्रिस्त स्वतः त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजेच त्याचा अर्थ काय आहे, जे ख्रिस्तामध्ये तुम्हाला मिळालेले जीवन आहे ते अद्भुत आहे. ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने तुम्ही झाकल्या गेलेले आहात, नाही का? आणि म्हणूनच ख्रिस्तामध्ये तुम्ही जो आहे तुमचं जीवन जे आहे ते नवीन नाविन्याने भरलेलं असावं. आणि हे जे खोटे शिक्षक होते ते खरे विश्वासणारे नव्हते. त्यांना धारण करण्यासाठी नवीन मनुष्य नव्हता त्यांच्याकडे कोणीच. त्यांच्याकडे असं काहीच नव्हतं की जे त्यांचे ते धारण करू शकतील. त्यांनी शुभवर्तमानावर विश्वास ठेवलेला नव्हता आणि त्यामुळे ते कधीच ख्रिस्ताची संयुक्त झालेले नव्हते. त्यांना नवीन स्वभाव नव्हता. देवाने त्यांचे नूतनीकरण केलेले नव्हते. आणि शेवटी पाप टाळण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरलेले आहे. आणि म्हणूनच खरे विश्वासणारे जर आपण पाहिलं तर ते ख्रिस्ताशी एकरूप झालेले आहेत. ख्रिस्ताशी ते जडलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला देवाच्या नैतिक प्रमाण मूल्यांचं पालन करण्यास सामर्थ्य मिळतं देवाच्या कृपेने. त्याचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो, नाही का? तो आपल्याला नेहमी नीती मार्गाने चालवतो. तुम्ही पाहिलं ना, स्तोत्र 23 मध्ये काय सांगितलंय? तुम्हाला आपल्या नीती मार्गाने चालवितो म्हटलेलं आहे. नीती मार्गाने चालवणारा पण देव आहे. त्याच्याशिवाय आपण चालू शकणार नाही. देवाच्या कृपेशिवाय आपण नीती मार्गांनीही चालू शकत नाही. आणि तेच पाऊल सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि पुढे जाऊन तो काय म्हणत आहे अध्याय 3:12 मध्ये, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलताही धारण करा. ख्रिस्त विरहित नाही. खोटे शिक्षक म्हणायचे की लीन व्हा, अरे तुमच्या देहाला दंडन करा आणि ह्या गोष्टी केल्याने तुम्ही देवासमोर स्वीकारले जाता. मग पाळ म्हणतो नाही, तुम्ही स्वीकारले गेलेले आहात. आता तुमच्या जीवनातून ह्या गोष्टी आपोआपच बाहेर पडतील. म्हणूनच आपल्या आत्मत्यागाने, देहदंडनाद्वारे, आहे का, किंवा दयाळूपणा, नम्रता, सौम्यता, सहनशीलता या गुणांद्वारे, नैतिक जीवन जगण्याद्वारे आपण स्वबळाने कधीच नाही का यशस्वी होऊ शकत नाही. केवळ केवळ ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारेच हे शक्य आहे. केवळ ख्रिस्ताद्वारेच हे शक्य आहे. आणि म्हणूनच कलसीकरास पत्र आपण अभ्यासत असताना ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बोलाच्या त्या आपण पाहिलेल्या आहेत, की केवळ ख्रिस्तामध्ये आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे. जो मुख्य भाग आपण अभ्यासलेला आहे, की ज्यामध्ये ख्रिस्ती जीवनाची किंवा ख्रिस्ती विश्वासाची श्रेष्ठता आपण पाहिली, जिथं ख्रिस्त श्रेष्ठ आहे का? ती श्रेष्ठता ख्रिस्तामध्ये आहे. आणि ख्रिस्ताने दिलेली सेवा श्रेष्ठ आहे. त्याची सेवक करत असलेली सेवा श्रेष्ठ आहे. त्यानंतर ख्रिस्तामधील मिळालेलं तारण श्रेष्ठ आहे. आणि मग ख्रिस्ती जीवनशैली सुद्धा ख्रिस्तामध्ये आहे, त्याच्या कृपेने आहे. आणि म्हणून ती श्रेष्ठ आहे. तर मग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत सत्य शेवटी आपल्याला कृतज्ञ करतात, नाही का? आणि म्हणूनच वचन अध्याय 4 आणि वचन 2 पासून पुढे पाऊल आता नेहमी कशा प्रकारे तो प्रार्थना करत आहे आणि काय वागणूक असायला पाहिजे त्याबद्दल बोलतो. तो म्हणतो, पहा, प्रार्थनेत तत्पर असावं, तिच्यात उपकार शुद्धी करत जागृत राहा. आणखी आमच्यासाठी प्रार्थना करा, अशी की ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगण्यास देवाने आमच्यासाठी वचनाकरिता दार उघडावे, यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रकट करावे. बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा, संधी साधून घ्या. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्ही समजावे. तर तेच आज आपणही समजून घेऊया. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो आमच्या ख्रिस्तासाठी.